Hello everyone, in today's lecture we will discuss the concept of valuation of goodwill. First we will see the definition of goodwill that is given by the Institute of Chartered Accountants of India. Goodwill is an intangible asset which is arising from business connection or trade name or reputation of an enterprise, that is known as goodwill. There are some methods of valuation of goodwill. First, arbitrary assessment method. The value of goodwill under this method is arrived by mutual agreement between the vendor of a business and its buyer. The amount agreed to be payable for goodwill is the excess of purchase price over the net asset taken over. या मेथडमध्ये वेंडर कंपनी आणि बायर कंपनी यांच्यामध्ये एक प्रकारचं ॲग्रीमेंट झालेलं असतं. म्हणजेच ए कंपनी जर बी कंपनीचा व्यवसाय परचेस करणार असेल तर त्या ठिकाणी ॲट द टाईम ऑफ परचेस देर इज नो नीड टू कॅल्क्युलेट द ॲसेट ऑफ बी लिमिटेड. मग त्या ठिकाणी जे काही ॲसेट असेल त्या सर्व ॲसेटचं व्हॅल्युएशन केलं जातं आणि त्या ठिकाणी जर ज्या टँजिबल ॲसेट आहेत त्याचं व्हॅल्युएशन केल्यानंतर जर 10 लाख अमाऊंट असेल आणि बी लिमिटेड कंपनीनं जर डिमांड 12 लाखाची केली असेल तर त्या ठिकाणी ॲसेट तर 10 लाखाच्या होत्या, परंतु बी लिमिटेडची डिमांड ही 12 लाखाची असेल तर त्या ठिकाणी एक्सेस 2 लाखची अमाऊंट आहे त्याला आपण गुडविल म्हणतोय, ज्याची डिमांड त्या बी लिमिटेड कंपनीने केली असते आणि जे पेड करण्यासाठी पर्चेसिंग कंपनी ही त्या ठिकाणी तयार झाली असते. मीन्स देर इज अन म्युच्युअल ॲग्रीमेंट बिटवीन वेंडर ऑफ ए बिझनेस अँड इट्स बायर. सेकंड मेथड ऑफ valuation of goodwill, that is average profit method. Under this method, past profit of a number of years are taken into consideration. म्हणजेच ॲव्हरेज प्रॉफिटमध्ये जे लास्ट इयरचा प्रॉफिट दिलेला आहे तो त्या ठिकाणी कन्सिडर केलेला असतो. सच प्रॉफिट्स आर टोटल्ड अप अँड देअर ॲव्हरेज इज फाउंड आउट. द गुडविल देअरफॉर शुड बी कॅल्क्युलेटेड बाय मल्टिप्लाइंग द पास्ट ॲव्हरेज प्रॉफिट बाय द नंबर ऑफ इयर्स ड्युरिंग विच the anticipated profit are expected to accrue. Following formula is for calculation of goodwill, that is average profit is multiplied by number of years purchased. म्हणजेच या ठिकाणी गुडविलचं व्हॅल्युएशन करत असताना आपण ॲव्हरेज प्रॉफिटला आपण मल्टिप्लाय करतोय नंबर ऑफ इयर्स परचेसनं. Second formula is used for the average profit, that is total profit divided by number of years for which profit or loss is given. ॲव्हरेज प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन करत असताना जेवढ्या इयर्सचं आपल्याला प्रॉफिट दिलेलं आहे त्याची आपण टोटल करतो आहे आणि त्या नंबर ऑफ इयर्सनं त्याला डिवाईड करतो आहे, म्हणजे आपल्याला अमाऊंट मिळते ॲव्हरेज प्रॉफिटची. लेट्स सी वन एक्झाम्पल. द लास्ट 5 years ऑफ a company were as follows. For year 2015, rupees 5 lakh. For year 2016, 2 lakh. For year 2017, rupees 7 lakh. For year 2018, rupees 1 lakh. And last for the year 2019, that is 5 lakh. Calculate the goodwill of the company on the basis of 3 years purchase of the average profit based on the 5 years. या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे गुडविलचं आणि त्या ठिकाणी ज्या 2 स्टेप आहेत त्या आपण यूज करतो आहे. मीन्स फर्स्ट स्टेप, कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट दॅट इज बेस्ड ऑन द प्रॉफिट ऑफ 5 years. Of average profit, that is calculate the average profit by using the following formula. Total profit is divided by number of years. प्रॉब्लेममध्ये आपल्याला 5 yearsचा प्रॉफिट प्रोव्हाइड केला आहे त्याचे आपण टोटल करतो आहे आणि त्याला नंबर ऑफ इयर्सनं म्हणजे जेवढ्या वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे त्याने आपण या ठिकाणी डिवाईड करतो आहे. प्रॉफिट फॉर 2015 दॅट इज 5 lakh, 2016 2 lakh, 2017 7 lakh, 2018 1 lakh, लास्ट फॉर 2019 दॅट इज 5 lakh. या ठिकाणी आपण सर्व इयरच्या प्रॉफिटची टोटल करतो आहे आणि त्याला डिवाईड करतो आहे
5 म्हणजेच या ठिकाणी 5 वर्षाचा तो प्रॉफिट दिलेला आहे, म्हणून ते 5 आपण या ठिकाणी डिवाईड केले. या ठिकाणी 5 इयरच्या प्रॉफिटची टोटल केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळते 20 लाख. त्याला आपण डिवाईड केलं आहे नंबर ऑफ 5 इयर्सनं आणि आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिटची अमाऊंट या ठिकाणी मिळाली आहे, ते आहेत 4 लाख. स्टेप नंबर 2, कॉम्प्युटेशन ऑफ गुडविल. फॉलोइंग फॉर्म्युला इज यूज फॉर द कॉम्प्युटेशन ऑफ गुडविल, दॅट इज ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाय बाय नंबर ऑफ इयर्स परचेस्ड. प्रॉफिटचं आपण ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केलं आहे स्टेप फर्स्टमध्ये, तो होता आपला 4 लाख. त्याला आपण मल्टिप्लाय केलं आहे नंबर ऑफ इयर्स, जे आपल्याला प्रॉब्लेममध्ये सांगितलं आहे 3 इयर्स परचेस्ड, ते आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यानं मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला गुडविलची अमाऊंट या ठिकाणी मिळाली आहे, ते आहेत 12 लाख.